श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिः समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवः सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रवस्पति मञ्जनानि स्मरण नित्यं वेदवाणी प्रवर्तते। सरस्वती नमस्तुभ्यं वरदकामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। श्री गणेशाय नमः। ग्रंथराज तोंडोळक, लेखक डॉक्टर रा. पारनेरकर, PhD. प्रकरण चौथे, जीवनातून सुख वेचणे आवश्यक. पान क्रमांक 47. पूर्णवादाच्या तत्वप्रणालीप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यातील सुख आणि प्रचिती जगता जगताच माणसाने घ्यावायची असते. म्हणजे प्रपंच करता करता मनुष्यास परमार्थिक सत्याची प्रचिती यावायच हवी. ते तत्वता ठीक असले तरी मुळातच आजच्या जगात माणसात जगावे कसे जगावे कळेनासे झाले आहे. जगण्याची उत्कंठा मनुष्य प्राण्याजवळ आज राहिलेली नाही आणि जगण्याची कला अवगत नसल्याने हरघडी येणारे सुखाचे प्रसंग त्यास अनुभवता येत नाही. नित्य जगत असता सुखाचे प्रसंग शोधून काढून त्यांचा प्रत्यय घेण्याची बुद्धीच आजच्या जीवन कलामुळे मनुष्याजवळ राहिलेली नाही. आजपर्यंत अशा प्रकारे सुखे शोधण्याची दृष्टी त्यास अद्याप तरी कोणी दिलेली नाही. खरोखरीच्या सुखात सुख पाहता येत नाही तर मग दुःखात सुख पाहणे अथवा शोधणे आणि ते अनुभवून आनंद मानणे ही पुढची पायरी तर त्याच्या कल्पनेतही नाही. एखाद्या माणसात जर एखादी गोष्ट लाभली तर त्यापासून त्यास आनंद झालेला आढळत नाही. एखादी परीक्षा पास होणे अथवा लग्नासारख्या संसारिक महत्वाच्या घटना घडणे, पुत्रप्राप्ती होणे, नोकरी लागणे इत्यादी घटना सामान्य माणसाच्या जीवनात घडतात. त्यातील सुख आणि आनंद उपभोगण्याच्या मनस्थितीत मनुष्य आजच्या समाजाचा घटक नाही. यात काय विषय घडले की ज्यामुळे आपण हुरळून जावे असा विचार वरीलपैकी कोणत्याही एका प्रसंगी आजचा सर्वसाधारण मनुष्य करू लागतो. तसे पाहू गेले असता सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाच्या जीवनात अति अद्भुत असे विशेष महत्वाचे आउटस्टँडिंग काय, कसे आणि कुठून घडून येणार तसे ते एखाद्याच्याच वाटेला आलेले असते. सर्वसामान्य बहुतेकांच्या जीवनातील घटना पाहिल्या तर वर वर्णन केलेली कोणतीही गोष्ट अथवा एकापेक्षा अधिक गोष्टी महत्वाच्या म्हणून विशेष गणल्या पाहिजेत. पहिल्यानेच परीक्षा देताच पास होणे, हर दिवस बेकार न राहता नोकरी लागणे, मनासारखी पत्नी मिळणे या आणि अशा अनेक गोष्टी संसारिक जीवनातील आनंद निधानेच होत. परंतु त्यातून आनंद लुटण्याचे कौटुंबिक शिक्षण आणि मानसिक संस्कार आजच्या पिढीवर नाहीत हे निश्चित. असल्या ढोबळ घटनांची जरी गत तर बारीक सारीक गोष्टीतून आनंद लुटता येणे कसे जमणार. जगत असता रोजच्या जीवनातील व्यावहारिक घटना जर मनुष्याने साक्षेपणे अनुभवल्या तर त्यातूनच पुष्कळ सुख आणि आनंद अनुभवता येतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय.